पालघरसाठी भाजप आक्रमक, स्वतःच्या उमेदवारासाठी संघ आणि पक्ष आघाडीवर। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 20,73,146 इतके मतदार आहेत। या मतदारसंख्येच्या तुलनेत शिवसेना शिंदे गट या पक्षाकडे मतदान जेमतेम लाखभर आहे, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खुद्द भाजपकडे मतदान 6 लाखांपेक्षा अधिक आहे। अशा परिस्थितीत लाखभर मतदानाची क्षमता असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला पक्षाने लोकसभेची उमेदवारी का द्यावी असा प्रश्न उपस्थित करून पालघर लोकसभेमध्ये पक्षानेच उमेदवार द्यावा असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। पाहूयात यावरील हा खास रिपोर्ट। लाखभर मतदानाच्या क्षमतेच्या शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपने उमेदवारी दिली, तर पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात धुमसत असलेल्या नाराजीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उघडपणे राजकीय फोडणी मिळेल असे संकेत मिळत आहेत। भाजपचा कार्यकर्ता अगदी बूथ पातळीवर जाऊन मतदान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु भाजपच्या तुलनेत मतदान मिळवण्याची क्षमता नसलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला उमेदवारी दिली जाईल अशी वातावरण निर्मिती विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे भावी खासदारकीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून केली जात आहे। राजेंद्र गावित यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत। अशा परिस्थितीत राजेंद्र गावित ज्या पक्षातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणार आहेत, त्या पक्षाची संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघातून मतदान मिळवण्याची क्षमता जेमतेम लाखभर आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेची संघटनात्मक घडी बसलेली नाही। वसई विरार शहर परिसरात सुदेश चौधरी वगळता एकाही पदाधिकाऱ्याचे संघटनात्मक काम नाही। ज्यांना पदाचे वाटप झालेले आहे त्यांच्या मतदान मिळवण्याच्या क्षमतेबाबत प्रचंड चिंताजनक परिस्थिती आहे। बेकायदा बांधकामाच्या क्षेत्रात सक्रिय राहण्यापलीकडे काही पदाधिकाऱ्यांचे शून्य काम आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेचा अद्याप शाखा निर्माण झालेल्या नाही। महापालिकेच्या एका वॉर्डात 10 कार्यकर्ते नाहीत। पालघर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष शिंदे गटाचा असला तरी पालघर ग्रामीणमध्ये लाख मतं मिळवण्याची शिंदे गटाच्या शिवसेनेची मतदानाची क्षमता नाही। ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका झाल्यानंतर जे सरपंच एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले त्या उमेदवारांपैकी 80% उमेदवार निलेश सांबरे यांच्या जिजाऊ आणि विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचे आहेत। शिंदे गटाच्या शिवसेनेला जनाधार आहे असे चित्र राजकीय पटलावर तयार करण्यासाठी त्यावेळी धरून बांधून सरपंच झालेल्या त्या उमेदवारांना शिंदेंच्या भेटीला नेण्यात आले। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्याच्या हितासाठी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही। कुंदन संख्ये वगळता शिंदे गटाच्या शिवसेनेकडे चळवळीचा चेहरा नाही। शिंदे गटामध्येच राजेंद्र गावित यांच्या नावाला तीव्र विरोध आहे। तशीच परिस्थिती भाजपमध्येही आहे। भाजपचा 80% कार्यकर्ता राजेंद्र गावितांच्या विरोधात आहे। अशा विदारक परिस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे पालघरची जागा दिल्यास राजकीय धोका होऊ शकतो आणि भविष्यात भाजपची मोठी राजकीय हानी होऊ शकते। भाजपने हितेंद्र ठाकूर यांना मदत करण्याच्या नादात यापूर्वीही पालघरमधील 2 विधानसभा गमावलेल्या आहेत। त्यामुळे भाजपची प्रचंड मोठी पूर्वतयारी पालघर लोकसभा जिंकण्यासाठी झालेली आहे। दुसऱ्या बाजूला केवळ भाजपमुळे विरोधी पक्षांना नियंत्रणात ठेवून सहकारी पक्षांना मदतीला घेऊन पालघर लोकसभा जिंकणे शक्य असताना मतदानाची क्षमता नसलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला पालघर लोकसभा का सोडावी असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे। अशा विविध विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।